मी गौरी सारन. महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. आणि आठवड्याभरातील महत्त्वाच्या बातम्यांवर टाकूया एक नजर. मुंबई महानगरमधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या मेट्रो 4 आणि 4A मार्गावरील गायमुख ते विजय गार्डन या टप्प्याची चाचणी सोमवारी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या चाचणीची सुरुवात झाली. डिसेंबरच्या अखेरीस गायमुख ते कॅडबरी जंक्शन अशी 10 मेट्रो स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. तर 2027 पर्यंत हा 32 मेट्रो स्थानक असलेला मेट्रो मार्ग पूर्ण प्रवासासाठी खुला होणार आहे. पुणे मेट्रोचा विस्तार भविष्यात चाकणपर्यंत करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मेट्रो विस्तारीकरणाच्या DPR बाबत अजित पवार यांनी पुणे महामेट्रोचे संचालक आणि अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. निगडी टू कात्रज पर्यंतचं काम आपण हातामध्ये घेतले, त्याच्यातलं काही बरंचसं काम पूर्ण झाले. तर आता आम्ही चाकण पर्यंत जायचं ठरवलंय. काही बाबतीमध्ये आपल्याला बोगदे करावे लागणार आहे, टनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. सुरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा 2027 साली सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. ट्रेन की सर्विसेज इस तरह से डिजाइन की गई है, पीक आवर्स में शुरू में हर आधे घंटे में ट्रेन चलेगी. बाद में जब पूरा नेटवर्क स्टेबल हो जाएगा तब हर 10 मिनट में पीक आवर में सर्विस मिलेगी. अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असलेली कोकणातील रो सेवा आता दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता आहे. सागरी महामंडळाकडून याबाबतची चाचपणी सुरू झाली आहे. 40 वर्षांनंतर कोकणामध्ये प्रवासी जलवाहतूक सुरू होते. या बोटीमुळे रोजगार, व्यापार आणि पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे. महाराष्ट्राला केवळ स्टील उद्योग क्षेत्रातच नव्हे तर ग्रीन स्टील उद्योग क्षेत्रातही देशातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आयफा स्टीलेक्स 2025 या स्टील महाकुंभाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये पार पडलंय. या दरम्यान केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुकही केलं. देश में महाराष्ट्र स्टील प्रोडक्शन में हम चौथे नंबर पर है. योगेश जी 4th. अगले 8 सालों में वी विल बी नंबर 1. हम देश में पहले स्थान पर अगले 8 सालों में आएंगे. और आज भी आपने देखा जिस प्रकार से निवेश, आज करीब 80,000 करोड़ का निवेश महाराष्ट्र में स्टील के सेक्टर में हुआ है. आने वाले दिनों में और भी ज्यादा होगा. We have to produce 300 million tons of steel by 2030. ये बहुत बड़ा गोल है. And in that, at least we need to export 50 million tons. सेवा पंधरवडा इज ऑफ लिव्हिंगचाच एक महत्त्वाचा भाग आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा राबवण्यात येतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा या दरम्यान उपस्थित होते. केवळ 44 योजना आणि सेवा अशा आहेत, 44 की ज्याच्याकरता 90% लोक अप्लाय करतात. या सगळ्या सेवा या ठिकाणी डिजिटल असतील, लोकांच्या जीवनात सुलभता आणायची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या सुलभतेकडे जाण्याच्या रस्त्यावर एक महत्वाचं काम या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून महसूल विभागाने हातामध्ये घेतलाय. हा सेवा पंधरवडा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते मिळण्यासह नागरिकांच्या समस्यांचं निराकरण होणार आहे. हे अभियान पाणंद रस्ते मोहीम, सर्वांसाठी घर आणि स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रम अशा 3 टप्प्यामध्ये राबवलं जाणार आहे. अंमली पदार्थ गुन्ह्यासंदर्भात राज्य सरकार आता 0 टॉलरन्स धोरण राबवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याकडे विशेष लक्ष आहे. इंडियन पोलीस फाउंडेशनच्या 10व्या स्थापना दिनानिमित्तानं भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर चर्चासत्राचं मुंबईतील पोलीस मुख्यालयात आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र में हमने निर्णय किया कि अगर कोई व्यक्ति हमारे फोर्सेस में डायरेक्टली या इनडायरेक्टली भी किसी इस प्रकार के व्यवहार में पाया जाता है तो हम उसको सस्पेंड नहीं करेंगे, हम उसको डिसमिस करेंगे, हम उसको फोर्सेस में नहीं रहने देंगे. तर महाराष्ट्र नेक्स्ट या बातमीपत्रात इथेच थांबूयात. पुढच्या आठवड्यात भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत पाहत रहा पुढारी न्यूज.